त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रामपंचायतींपैकी बोरपाडा येथे जिल्हा परिषदेकडून पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झालेल्या विहिरीत ठेकेदार व इंजिनियर यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। 9,91,000 रुपयांमध्ये 5.5 परस विहीर मंजूर असताना ठेकेदाराने फक्त एकच परस विहीर खोदून हे काम बंद केलंय। ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे या ठेकेदाराने दिली। गावकऱ्यांनी ठेकेदार व अभियंता यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोपही केलाय। लवकरात लवकर विहिरीचं काम पूर्ण न झाल्यास पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही बोरीपाडा ग्रामस्थांनी दिलाय। बोरपाड्याची विहीर 5.5 परस विहीर होती, तर त्याने एक परस काढून आणि रिंग बांधून दिली आणि ते आम्ही फोन करतो तर तो म्हणतो आज करतो उद्या करतो असा करता करता त्यांना टाळाटाळ चालवली। तर ती आमची विहीर पूर्ण करून द्यावा अशी एक त्याला आम्ही सांगतोय, पण तो काय ऐकत नाही। तर त्याच्याबद्दल ठेकेदाराबद्दल कारवाई व्हावा, एक इंजिनियर बद्दल त्याचं बिला काही निघून देऊ नका। त्याच्या एवढीच आमची चेन बोरपाड्या त्याला तेच तिरसा पाणी करून राहिले, तो काही करायला टाळाटाळ करून राहिला अशी आम्ही त्याला सांगतो, तो ऐकू राहिला नाही आमचं। तर त्याच्याबद्दल एक शासनानं कारवाई करावं, ना तर मग आमची इरपुरी करून द्यावं। बरोबर आहे ना। वरसविहीर ग्रामपंचायत पैकी बोरपाडा येथे कमीत कमी 350 लोकसंख्येचं असलेले एक पाडा आहे। येथे जिल्हा परिषदकडून मागच्या वर्षी विहीर मंजूर झाली। त्या विहिरीला मंजुरी होती 9,91,000 रुपये आणि विहिरीचं काम होतं 5.5 परस। तर सदर ठेकेदार यांनी एक परस विहिरीचं काम खोदून आणि रिंग बांधून मोकळा झाला आणि नंतर आम्ही त्याला सांगितलं की 5.5 परस विहीर आहे, तर तो बोलतोय नाही काम पूर्ण झालं आणि इस्टिमेटला इतकंच काम आहे। तर अशा ठेकेदाराला फोन केला असता तर सदर ठेकेदार काम करण्यासाठी उडवडीचे उत्तरं देतो आणि इंजिनियरला पण फोन केला पंचायत समितीला, तर तो पण काही व्हिजिटला आला नाही आणि नंतर त्यांनी पण उडवडीचे उत्तरं दिले। तर आमच्या गावच्या ग्रामस्थांकडून पंचायत समिती आणि CO मॅडम यांना पत्र देण्यात येणार आहे आणि अशा सदर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि सदर ठेकेदारांनी जे शासनाची फसवणूक केली की 5.5 परस विहीर होती ती एक परस खोदून तो रिंग बांधून मोकळा झाला, अशा सदर ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, नाहीतर याला जबाबदार CO मॅडम, गटविकास अधिकारी, इंजिनियर, पाणी पुरवठ्याचा इंजिनियर आणि ठेकेदार यांच्या संगमतानुसार हे काम अर्धवट सोडून दिलं आहे। तर सदर काम पूर्ण करून देण्यात यावं ही ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो, नाहीतर येत्या 15 दिवसामध्ये पंचायतीसमोर त्र्यंबक येथे तीव्र स्वरूपात हंडा मोर्चा करण्यात येईल असं मी गावच्या वतीने आणि मी स्वतः बुधा पांडुढोरे यांच्या वतीने आवाहन करीत आहोत। जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या बोरीपाडा ग्रामस्थांसाठी शासकीय निधीतून 5 परस विहीर खोदण्याचा ठेकेदाराला ठेका देण्यात आला होता। मात्र या ठेकेदाराने ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरं देत फक्त एकच परस विहिरीचं काम केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय। ऐन उन्हाळ्यामध्ये महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर।